वाल्मिक कराडला मकोका लावा आणि हत्येचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी धनंजय देशमुखांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केल्याचं आपण पाहिलं। धनंजय देशमुख यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही आंदोलनात सहभागी झाले होते। टाकीवर चढण्यासाठी असलेली शिडीच काढून घेतल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं। धनंजय देशमुखांचं कुटुंब सुद्धा टाकीवर पोहोचलं होतं। अखेर मनोज जरांगे पाटील, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मनधरणीनंतर 2 तासांनी धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतलंय। जरांगे यांची गळाभेट घेत धनंजय देशमुखांनी टाहो फोडल्याचं आपण पाहू शकतो। जरांगे पाटील यांनी बोलल्यानंतर या ठिकाणी जे धनंजय देशमुख आहेत ते पाण्याच्या टाकीवरती समोर आलेले आहेत। मी न्याय मागतोय, दुसरं काही मागत नाही। माझ्या भावाला ज्यांनी संपवलंय, ज्यांनी कटकारस्थान केलंय, या सगळ्यांना फाशी द्या, हा न्याय मागतो मी माझ्या भावासाठी। पाहतोय आज धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांच्या भावाने धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढत 2 तास आंदोलन केलं होतं। खाली उतरायला ते तयार नव्हते, त्यांच्यापर्यंत पोहोचणारी शिडी सुद्धा त्यांनी काढून घेतली होती। मात्र त्यानंतर जरांगे यांनी त्यांची विनंती केली आणि ते खाली उतरल्याचं आपण पाहतोय। तर वाल्मिक कराडवर मकोका लावा अशी मागणी आहे। हे आंदोलन नेमकं का करण्यात आलंय आपण पाहतोय। कराडला खून आणि अपहरण प्रकरणी आरोपी करा अशी मागणी देशमुख कुटुंबियांची आहे। फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा। उज्ज्वल निकम किंवा सतीश मानेंनी हा खटला लढावा अशी देखील मागणी त्यांची आहे। पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना तपास अधिकारी नेमा।